फिअर ऑफ मिसिंग आउट, नैराश्य, एकटेपणा सोशल मीडियामुळे वाढायला लागले असं यांचं म्हणणं आहे. 2024 आहे बरं. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? असं आहे का? सो हू सेट्स दिस माइंडसेट? तुम्ही एक विचार करा, प्रत्येकाचे स्वतःचे ओपिनियन असतात, बरोबर आहे का? प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये युनिक आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे? मग सगळ्यांचे करिअर ऑप्शन सेम कसे काय असतात? सगळे एम्बिशियसली सेम करिअर विचार करतात. तुम्हाला सगळ्यांना आय एस व्हायचं आहे, हे कसं शक्य आहे? याचा अर्थ सम फोर्स इज ड्रायव्हिंग युअर एम्बिशियस ऑल्सो. व्हॉट इज दॅट फोर्स? आता बघा, जो महिला वर्ग बसलेला आहे त्यांना लक्षात येईल कदाचित. सगळ्या मुलींची ही इच्छा असते की त्यांचा विवाह जेव्हा होईल तेव्हा एकदम मूवीच्या स्टाईलमध्ये व्हायला पाहिजे. एकदम 5-6 लाखाचे लेहंगे, फुल ज्वेलरी, फुल मेकअप, फुल एंट्री, दुल्हनवाली एंट्री, सगळ्यांची स्वप्न असतात. हे कसं शक्य आहे बरं की सगळ्या मुलींचं एकच स्वप्न आहे किंवा सगळ्या पुरुषांचं एकच स्वप्न आहे? हे कसं शक्य आहे? समथिंग इज ड्रायव्हिंग यू ना. तुम्ही विचार करा की तुमच्याकडे कॅम्पस प्लेसमेंट जेव्हा येते, आता तुम्ही कॉलेजमध्ये तर कधीतरी असालच, अजूनही असाल कदाचित, काही विद्यार्थी अजूनही कॉलेजमध्ये असतील. कॅम्पस प्लेसमेंट आल्यानंतर 10 प्रकारच्या कंपन्या येतात. त्या 10 प्रकारच्या कंपन्यांमध्ये एक कंपनी टॉपची असते. एक्झाम्पल रिलायन्स घेऊया आपण, एक्झाम्पल बरं. आणि 500 विद्यार्थी जर कॅम्पस प्लेसमेंटसाठी असतील ना, तर 500च्या 500ची इच्छा असते की मला त्याच कंपनीमध्ये काम करायचंय. मग युनिकनेस ऑफ पर्सनॅलिटी कुठे आहे? हे कसं काय शक्य आहे? याचा अर्थ असा की युअर एंटायर थिंकिंग, युअर एंटायर मेंटॅलिटी इज ड्रिव्हन बाय मार्केट फोर्सेस. तुम्ही सकाळी उठल्यानंतर जे बघायला सुरू करता, घरातून बाहेर निघाल्यावर रस्त्यावर, टीव्ही लावल्यावर टीव्हीवर, मूव्हीमध्ये, डिस्कशनमध्ये जे काही बघता, त्यांनी तुमची मेंटॅलिटी, तुमचे डिसिजन मेकिंग, तुमचे ओपिनियन इम्पॅक्टेड होत आहेत, अफेक्ट होत आहेत. कळते का? तुमचं युनिकनेस हिरावलं गेलेलं आहे. तुम्ही स्वतः स्वतंत्र विचार करू शकत नाहीयेत. कशामुळे? इझी ॲक्सेसिबल इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग झालेलं आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बंबार्डिंगमध्ये योग्य अयोग्य, सत्य असत्य, न्याय अन्याय सगळं विसरून गेलेलं आहे. आणि मग आपण काय म्हणतो, ही जी जेनझी आहे ना, ही बिघडलेली आहे. जेनझी कशी बिघडली? त्याला बिघडवलं कोणी? त्यांच्या मागच्या पिढीने, म्हणजे आम्ही, है ना. सो बेसिकली त्यांना शिकवणार कोण की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तुमचे ओपिनियन काय असतात? तुम्ही कधी विचार केला का की मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही 1 तास बसून विचार केलाय न फोन हात लावता? नाही केलंय. तुम्ही विचार करून बघा. 1 तास सोडा, 15 मिनिटं बसलेत एकटं आणि विचार केलाय की माझ्या जीवनाचा नक्की उद्देश काय आहे? काय आहे तुमच्या जीवनाचा उद्देश? आता विचार करा बरं, खरंच तुम्हाला ही एक्झाम पास करणं तुमच्या जीवनाचा उद्देश आहे का? जर तुम्ही ऑनेस्टली विचार केला ना, 15 मिनिटं फोन विन सगळं सोडून आणि कोणत्याही बाह्य प्रभावाचा असर न होता, की ही एक्झाम क्लिअर करणं माझ्या जीवनाचा उद्देश आहे का? यू हॅव बीन सेंट हिअर. कोणीतरी पाठवलंय तुम्हाला, हाकललंय तुम्हाला, किंवा कोणाचं तरी बघून तुम्ही इकडे आलेले आहात. खऱ्या अर्थाने तुम्हाला ही एक्झाम पास करणं तुमच्या जीवनाचा उद्देश आहे का? विचार करून बघा. बिकॉज एव्हरी पर्सन इज युनिक इन इटसेल्फ ना. कुठे तुमचे ओपिनियन? नाहीयेत. का नाहीयेत? कारण मार्केट फोर्सेस तुम्हाला ड्राईव्ह करतायत. कोण मार्केट फोर्सेस? हे आहेत. आणि याच्यामुळे झालंय काय, तुम्ही तुमचं जी ओरिजिनॅलिटी आहे ना, ती हरवलेली आहे. तुमची ओरिजिनल विचार, तुमचा ओरिजिनल स्पेस, तुमची ओरिजिनल बुद्धी हरवलेली आहे. म्हणून हे आहे फिअर ऑफ मिसिंग आउट, नैराश्य, एकटेपणा, हे कारण आहे त्याचं. सो बेसिकली सोशल मीडिया इज नॉट रिस्पॉन्सिबल, आवर बिहेवियरल पॅटर्न इज रिस्पॉन्सिबल. आपल्याला सीमा माहिती नाहीत, आपल्याला बाउंड्रीज माहिती नाही, कुठे थांबायचं तेच माहिती नाही. आणि ज्याला कुठे थांबायचं हे माहिती नाही तो फेल होणार. तुम्ही वाहवत जाता. तुम्ही स्वतःच बघा, इंस्टाग्राम एकदा सुरू केलं बघायला, किती वेळात खाली ठेवता? खूप वेळ लागतो ना. कळतच नाही तासभर कसा गेला, 2 तास कसे गेले. यू कीप ऑन स्क्रोलिंग, राईट. त्याला कसं यूज करायचं किंवा कितपत यूज करायचं आपल्याला हे माहितीच नाही. आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आपण आपली ओरिजिनॅलिटी मिस करतोय. हे 2024चं आहे बरं. दिस इज द व्हेरी ह्यूज प्रॉब्लेम बिफोर सोसायटी राईट नाऊ. जेनझीचं कल्चरल पॅटर्न, त्यांचं बिहेवियरल पॅटर्न खूप मोठी समस्या आहे समाजासमोर. पण कोण याच्याबद्दल बोलणार? कोणीच नाही. कारण आपण सगळेच त्या विळख्यात फसलेलो आहोत ना, कळते. आणि त्यांची जबाबदारी टेक्निकली त्यांच्या मागच्या पिढीची, आमची आहे. पण आम्ही कुठे फसलेलो आहोत? काहीतरी संकटात आहे ना. ऑस्ट्रेलियामध्ये सोशल मीडिया बॅन केलं लहान मुलांसाठी ना, राईट. म्हणजे हे काहीतरी असायला पाहिजे ना. पण भारतात मात्र याच्यावर अजूनही काम करणं अपेक्षित आहे.